नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आहे। 31ला फक्त आता 4 दिवस बाकी असताना नवी मुंबईमध्ये पोलिसांच्या वतीने कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय निर्बंध लावण्यात आले नवी मुंबईला? निर्बंध म्हटल्यापेक्षा नवी मुंबई पोलिसांतर्फे पूर्ण आयुक्तालय क्षेत्रामध्ये आपण ठिकठिकाणी नाकाबंदीचं प्रयोजन केलेलं आहे। महत्त्वाची जे रोड्स आहेत त्या ठिकाणी आपले पॅट्रोलिंग्स राहणार आहेत आणि जे महत्त्वाचे चौक आहेत या ठिकाणी आपले फिक्स पॉईंट्स राहणार आहेत। जी काही महत्त्वाची ठिकाणं आहेत जसं हॉटेल्स आहेत किंवा बार्स असतात किंवा ज्या ठिकाणी लोकांचा फुटफॉल जास्त असतो अशा ठिकाणी पोलिसांचा विशेष प्रेझेन्स राहिला आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची छेडखानी महिलांसोबत होणार नाही ते आपण एन्श्योर करीत आहोत। पबवर काही निर्बंध लावण्यात आलेले का? जसं पनवेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस आहेत, यावर काही निर्बंध केलेले आहेत का? पनवेल भागामध्ये काही रिसॉर्ट्स आहेत आणि काही प्रायव्हेट बंगलोज पण आहेत ज्या ठिकाणी लोक सेलिब्रेट करतात आणि नववर्षाच्या आगमनाचं त्या ठिकाणी मोठं प्रमाणात सेलिब्रेशन होण्याची शक्यता आहे। अशा ठिकाणी सुद्धा पोलीस प्रेझेन्स राहील आहे आणि मद्याच्या आहारी जाऊन कोणीही महिलांची छेडखानी करणार नाही किंवा नियमांचं उल्लंघन करणार नाही, विशेष करून नार्कोटिक्सचं सेवन करणार नाही, याबद्दल पोलीस सजग राहतील आणि डिप्लॉईड राहतील। नवी मुंबईमध्ये जसे एरिया आहेत, उदाहरणार्थ पालिका असो, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीही होते, तर यासाठी तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल, काय सांगाल? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे सर्व नागरिकांना आम्ही अपील करू की नववर्षाचं स्वागत आपण खरोखर मोठ्या जोरात करा, आनंदात करा, परंतु सुरक्षिततेचे सर्व नियम आणि कायद्याचं उल्लंघन होणार नाही याकडे आपण लक्ष द्या। विशेष करून महिलांची छेडखानी होणार नाही। जर आपण मद्यप्राशन केलेलं असेल तर कृपया करून गाडी स्वतः चालू नये, कोणीतरी वॅले किंवा ड्रायव्हर सोबत ठेवावा आणि नार्कोटिक्सचं सेवन पूर्णतः वर्ज्य असेल। मुंबईला जसं 144 कलम लावण्यात आहे, त्याच धर्तीवर नवी मुंबईमध्ये असे काही कलम लावण्यात आले आहेत का? येस, त्याचं पण आम्ही इम्प्लिमेंटेशन करीत आहोत। किती पोलीस तैनात असणार आहे यामध्ये? आपले 31 डिसेंबरच्या रात्री साधारण 2 ते 2.5 हजार पोलीस फोर्स हा संपूर्ण आयुक्तालयामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला डिप्लॉईड बघायला मिळेल। आणि याच्यासाठी काही नंबर देण्यात आलेले आहे किंवा टेरेसवर वगैरे असे पार्टीसाठी काही निर्बंध लावण्यात आलेले आहेत का? टेरेसच्या पार्टीजसाठी सुद्धा जर आपण मद्यप्राशन करत असाल पब्लिक प्लेसमध्ये तर त्याच्यासाठी एक्साईज डिपार्टमेंटचं आपल्याला 1 डे लायसन्स घ्यावं लागतं। त्याची प्रचिती माझ्या मते सर्वांनाच असेल आहे। याशिवाय कुठलंही अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल कोणीही नियमांचं किंवा कायद्याचं भंग करणार नाही। स्वतः एन्जॉय करत असताना इतरांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी। या व्यतिरिक्त जर कोणाला काही त्रास होत असेल तर 112 ह्या नंबरवर कॉल करावा, पोलीस ताबडतोब त्या ठिकाणी उपस्थित असतील। नववर्षाच्या नागरिकांना काय शुभेच्छा द्या? 2024चं नववर्ष सर्वांना आनंदाचं आणि भरभराटीचं जावं आणि सुखसमृद्धीचं जात असताना सुरक्षित सुद्धा जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नक्कीच आपण पाहिलं आहे, जर 35ची पार्टी करत असाल ती सांभाळून करा। पोलिसांची करडी नजर ही नवी मुंबईवर असणार आहे, हे लक्षात नागरिकांनी घ्या। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाईद शाहसह प्रिया उजवांचा रिपोर्ट, नवी मुंबई।